गंभीर आरोपांच्या प्रकरणात आरोपीस अटकपूर्व जामीन ॲडव्होकेट अमित साळुंखे यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक. गांधीनगर पोलीस ठाण्यात 8 मे 2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 69 व 88 अन्वये दाखल करण्यात आलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने 16 जून रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला. गुन्हा रजिस्टर नंबर 195/2026 असून या प्रकरणात आरोपीच्या वतीनं मांडण्यात आलेल्या भक्कम कायदेशीर बाजूमुळे आणि सादर करण्यात आलेल्या कागदोपत्री व इलेक्ट्रॉनिक पुराव्यामुळे न्यायालयाने हा दिलासा दिल्याची माहिती समोर आली आहे. सदर गुन्ह्यात आरोपीवर नोव्हेंबर 2024 ते जून 2025 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा, गर्भपात घडवून आणल्याचा, आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच पीडितेचा मोबाईल हॅक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर त्याच्या वतीनं ॲडव्होकेट अमित साळुंखे यांनी 1 जून 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट साळुंखे यांनी न्यायालयासमोर प्रकरणातील विविध तथ्ये, कागदोपत्री पुरावे तसेच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रभावीपणे सादर केले. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि उपलब्ध पुराव्यांचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर न्यायालयाने आरोपांबाबत प्रथमदर्शी गंभीर शंका उपस्थित होत असल्याचं नमूद केलं. तसेच तपासासाठी आरोपीला ताब्यात घेण्याची आवश्यकता नसल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला. या खटल्यात ॲडव्होकेट अमित साळुंखे यांना ॲडव्होकेट विवेक पाटील, ॲडव्होकेट विशाल पाटील आणि ॲडव्होकेट कुणाल लोहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कायदेशीर वर्तुळात या निकालाची चर्चा सुरू असून प्रकरणातील तांत्रिक व इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा सखोल अभ्यास करून न्यायालयासमोर प्रभावी मांडणी करण्यात ॲडव्होकेट अमित साळुंखे यांची भूमिका निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमित कृष्णात साळुंखे. दिनांक 8/5/2026 रोजी गांधीनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेचे कलम 69 व 88 नुसार आरोपीच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध आरोप केले गेले होते की आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार बलात्कार केला, त्यानंतर तिचा गर्भपात केला व तिच्याकडून आर्थिक रक्कम उकळली. सदरचे हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने व आरोपीला अटकेची संभावना असले कारणास्तव आरोपीच्या वतीने आम्ही जिल्हा न्यायाधीश कोल्हापूर यांच्या येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाचे सुनावणीवेळी योग्य ते पुरावे व कायदेशीर बाबी मेहरबान कोर्टासमोर आणल्या गेल्या असता सदर सर्व बाबींचा व युक्तिवादाचा विचार करून मेहरबान कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे.